सर काय सांगाल, बिहार निवडणुकीत विधानसभामध्ये निवडणूक भरघोस यश मिळाल्यानंतर तुमच्याकडून जल्लोष केला जातात त्याच्यावर देखा, बिहारच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये जनतेने एनडीएला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय आणि त्यामुळे जातीचं राजकारण, देशविरोधी राजकारणाला बिहारच्या जनतेने कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे। आणि मी मगाशी घोषणा दिल्याप्रमाणे बिहारच्या निवडणुकीचे निकाल ही फक्त एक झाकी आहे। मुंबई महानगरपालिका अभी बाकी आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं, जे आज बिहारमध्ये घडलं, त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेत घडेल। राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आमची महायुती प्रचंड बहुमताने मुंबई महानगरपालिकेत निवडून येणार आहे। काँग्रेसचा चोपडा साफ झाल्याने पाहायला मिळत आहे बिहारमध्ये, का महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण असंच होणार आहे? 100% जे बिहारमध्ये घडलंय, जे महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलेलं आहे, त्याचंच प्रतिबिंब हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पडणार आहे। राज्याच्या निवडणुकीत जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता देण्या इतकं सुद्धा योग्य ठरवलं नाही, तशीच अवस्था ही मुंबई महानगरपालिकेत होणार आहे। कारण जनतेला आता ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे। केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे। मुंबई शहरातले गल्लीबोळांचे, मुंबई शहरातल्या रस्त्यांचे, मुंबई शहरातल्या वाहतुकीचे प्रश्न सोडवण्याकरता मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीकडेच पाहिजे, ही लोकांची भावना आहे। मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली होती। आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत युती होईल असं म्हटलं, मात्र यावेळेस भाजप किती जागा लढेल आणि मित्रपक्ष शिवसेना किती जागा देईल? हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे असतील आणि प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनवणं हे आमच्या भारतीय जनता पार्टीचं, शिवसेनेचं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे अन्य छोटे जे सगळे मित्रपक्ष आहेत, रिपाई आहे, आठवले गट, या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की महायुतीचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेच्या याच्यावर फडकवायचा आणि मराठी मनुष्य मुंबईचा महापौर होणार, हे आमचं ध्येय आहे। तेजस्वी यादवनी नोकरी दिल्याचा मोठा दावा केला होता, तरी पण त्यांचा हा दावा खोटा ठरला। लबाडा घालचा अवतण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी मराठीत म्हण आहे। आणि त्यामुळे जब वो 2.5 बरस बिहार में डिप्टी चीफ मिनिस्टर थे, तब उन्होंने कहाँ नौकरी दिया? उसके पहले भी उन्होंने वादा किया था 10,000 युवकों को मैं जॉब दूंगा, लेकिन उन्होंने दिया नहीं। और इसलिए मराठीमध्ये जी म्हण आहे, लबाडा घरचा अवताण जेवल्याशिवाय खरं नाही, हे लोकांनी बिहारच्या ओळखलं आणि तेजस्वी यादव सुद्धा आता स्वतः पराभवाच्या छायेत आहेत आणि त्याच्यामुळे बिहारच्या जनतेने त्यांचं खरं रंगरूप हे ओळखलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।